आणि जो याच्यातून पराभूत होईल तो तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिकचा मान पटकवेल आणि तो थर्ड पोझिशनवर असेल. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर चॅलेंजिंग ओव्हर ही देखील भरपूर महत्वाची आहे आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये टायगर टीम चॅलेंज स्वीकारेल का आणि ते चॅलेंज पूर्ण करतील का आणि कशा पद्धतीने ती फाईट राहील चॅलेंज ओव्हर मध्ये कितीपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल टायगरच्या टीमच्या माध्यमातून आणि या मॅच मध्ये भरपूर साऱ्या घडामोडी पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने जाऊयात. महत्वपूर्ण ही मॅच प्रेक्षक वर्ग मात्र जोडला गेला या मॅच साठी. प्रो लीगच्या माध्यमातून देखील 3 दिवस या क्रीडा स्पर्धेचं खूप चांगलं टेलिकास्ट मात्र पाहायला मिळालं. डीजे अक्षयच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या रीतीने आमच्या आवाजाची त्यांनी काळजी घेतली. पंचांचं खूप चांगलं पॅनल. सन्माननीय आदरणीय दक्षिण मुंबई माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेना दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शाखा प्रमुख यादव साहेब हे देखील इथे उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कुंभारवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष 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 स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून दक्षिण मुंबई माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेना दिलीपजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख यादव साहेब हे देखील इथे उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करूया. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट. साहिलजी देवरे आपल्याला विनंती करेन की आपण शैलेश दादाशी कॉन्टॅक्ट करा. येस, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. संतोषचा पहिला बॉल हृदयसाठी. पहिलाच बॉल, अकूट टप्प्याचा बॉल. दिशा दिली आहे. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. अगदी टॅप फटका पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. जिथे आपण पाहायला गेलं तर स्वप्नील वीर आणि हृदय कांडके प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संतोष पुढचा बॉल स्वप्नील साठी. मिस टायमिंग स्ट्रोक. उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल आहे. विकेट. बॅटर आउट. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातोय. उंच पुरा हा फटका पाहायला मिळतोय आणि एलिव्हेशन तेवढं प्राप्त झाल्याने सलामीची जोडी फोडण्यामध्ये संतोषला
यश येत असताना मात्र पाहायला मिळते आणि इनट नंबर 3 मध्ये राकेश दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये डू ऑर डाय सिच्युएशन. संतोषचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न, फ्लिप केलाय. मनगटाचा चांगला वापर, चांगला छान वळवलाय. एक धाव नक्कीच घेतली. या मॅच मध्ये अकाउंट ओपन केले राकेशने आणि टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने मात्र संतोषच्या माध्यमातून हाताळलं जाते, परंतु संपूर्ण जबाबदारी आता कॅप्टनच्या खांद्यावरती आहे आणि साजेशीर कामगिरी कॅप्टनला करावी लागेल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू चाललाय. अगदी आपण पाहायला गेलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये तिथे एक धाव मात्र नक्कीच असेल. बॅनर मध्ये अडकला तर एकच धाव आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस बॉल होता आणि भरपूर बाहेर टाकलाय आणि पंचांचा इशारा नो बॉल आलाय आणि म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा चेंडू आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती मेजवानी आहे. ती मेजवानी हृदय पूर्णपणे आपल्या बाजूने करून घेईल का, मेजवानी स्वीकारेल का, हे मात्र बघायचं आहे. फ्री हिटचा बॉल हृदयसाठी. खूप चांगल्या माइंडसेटने तो खेळतोय. फटका चांगला आहे, सुरेख फटका. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. टीम टायगर संघ मात्र जाऊन पोहोचलोय. ओपनिंग सरीमध्ये टायगर एंट्री मात्र पाहायला मिळाली आणि 30 एंट्री मात्र आता या क्वालिफायर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे, पंच केलाय आणि या ठिकाणी मात्र बॉल आपण पाहिला गेलं तर अडला जातोय. तिथे आपण पाहिला गेलं तर 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे अंकित केल्या जातील. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 8 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम कुंभारवाडा टायगर. यस मोरिया बिट्स. आदरणीय दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यशस्वी सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मात्र आपण करूयात. त्याचबरोबर शाखा प्रमुख यादव साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आयोजक कमिटीच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा आपण यशस्वी सन्मान आपण करूयात. सन्माननीय आदरणीय दक्षिण मुंबई माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेना दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी वेळातला वेळ काढून मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचा यशस्वी सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण करूयात. माईची आपुलकीची शाल या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय यादव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. थँक्यू सो मच. बोलूया मॅचच्या दिशेने. हर्ष आलाय. पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येने षटकाची केली आहे सुरुवात आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. चांगला पंच केलाय. ऑन साइडला पुल करत असताना 2 धाबा येत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका. थोडासा बाहेर आला ऑफस्टिकच्या आणि त्यानंतर मात्र हा फटका खेचलाय. टीमची धावसंख्या 1 11 धाबा. डबल 1 11 स्कोर मात्र पाहायला मिळतोय आणि एक मॅजिकल फिगर तुम्ही जर बघितलं असेल ना
तर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती धावा झाल्यात 11, एक विकेट गेली, 1.1चा खेळ झालाय. एक मॅजिकल फिगर आणि हा योगायोग असतो. ओहो, चांगला बॉल काय डिलिव्हर केलाय आणि थोडासा लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पंचाचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतला गेलाय व्हाईट बॉल साठी. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. पाहूयात तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र काय येतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग आजचा शेवटचा अंतिमचा दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडला गेलाय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा 3 दिवस अनुभवायला मिळाली. तोपर्यंत आपण ऐकूया मोरिया बँजो यांच्या माध्यमातून एक संगीत. थँक्यू. आणि पंचांना चॅलेंज केलं होतं आणि तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आला की हा बॉल व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू पूर्णपणे गमावलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12. या धावसंख्येवरती 12 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, या वेळेस देखील पुन्हा एकदा कटरचा वापर होतोय परंतु बॉल टर्न होत नाही आणि भरपूर बाहेर बॉल वळतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 वाईट बॉल हाताळलेत अर्शने. कमबॅक करावा लागेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 13. या धावसंख्येवरती 13. पुढचा बॉल परत एक वेळा दिशेपासून थोडासा भरकटतोय. दिशा चुकते, ट्रॅक चुकतोय आणि ट्रॅक आता बदलावा लागेल. गाडी भलत्याच दिशेला जाते. ज्या पद्धतीने ज्या ट्रॅक वरती बॉल रिलीज करायचा आहे तो टप्पा हाताळता येत नाहीये. शुभम गेलाय. एक चांगला कान मंत्र त्याला देण्याचा प्रयत्न होतोय कारण आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 दिवस गोलंदाजी अर्शी चांगली राहिली आहे. या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच आहे आणि कमबॅक करावा लागेल सध्याच्या घडीला. यावेळेस चांगला बॉल राकेशला समजलाच नाहीये. थोडासा बाहेर आला होता. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल जरूर झाला होता परंतु योग्य बॉल आहे. हा कमबॅक आहे. थोडासा प्रेशर होता परंतु ते प्रेशर रिलीज करण्याचं काम या गोलंदाजाने आता नक्कीच केलं गेलंय. पुढचा बॉल फटका चांगला आहे. सुरेख फटका इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला. एका धाबेचा प्रयत्न. चांगलं कोऑर्डिनेशन आई कोऑर्डिनेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15. या धावसंख्येवरती 15 ऑन अ स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 1.3चा खेळ झालाय. तिथे 3 वाईड आले परंतु त्यानंतरचं चांगलं कमबॅक अर्शच्या माध्यमातून मात्र झालंय. अखूट टप्प्याचा बॉल त्याला दिली आहे दिशा आणि बदलली आहे गोलंदाजाची दशा आणि हा बॉल फेकून दिलाय. ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. थोडासा आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र हा फटका खेचलाय
2 धावा आल्या, त्या टीमची धावसंख्या 17. चांगला पंच केलाय तिथे, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. कट केलाय पूर्णपणे, कापलाय बॉलला. अगदी प्रेक्षक वर्ग आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवले जात आहेत. प्रेक्षक मायबाप वर्ग या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र जोडला गेलाय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे, चला बॉलची पूर्तता करा. 19 धावा धावफलकावरती लागलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. तिथे चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं दोन्ही बॅटरच्या मध्ये. राकेशने जागा सोडली होती, अर्ध्या क्रीज पर्यंत तो पोहोचला होता, परंतु शेवटी रिदेने नकार दिला आणि चांगलं कॉर्डिनेशन मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओव्हरची होती समाप्ती, जिथे आपण पाहायला गेलं तर 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या कुंभारवाडा टायगर संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. आणि आपण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगले निवेदक, एक चांगले सूत्रसंचालक आणि आमचे मार्गदर्शक, अर्थातच या कुंभारवाड्याचा गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आशिषजी मयेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम आशिष दादा, आपलं स्वागत आहे कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये. आता वळूया मॅचच्या दिशेने. चॅलेंजिंग ओव्हर भरपूर महत्वाची आहे. चॅलेंज ओव्हरसाठी पुन्हा एकदा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभमला मात्र पाचारण केलंय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेचलाय, पाहावं लागेल. एलिव्हेशन, 2 धावा मात्र प्राप्त होत आहेत. प्रयत्न चांगला केला होता आणि धावा 10 दमवायचे आहेत. आणि चॅलेंज ओव्हर आहे, 50-50 ओव्हर आहे. आणि या 50-50 ओव्हर मध्ये कॅल्क्युलेशनने, माइंडसेटने मात्र तुम्हाला धावा जमवायचे आहेत. परंतु इथून धावा रोखल्या तर त्या धावा कमी होतील. फिल्डिंग करणारी टीम तेच म्हणत असेल की धावा रोखायच्या आहेत, परंतु बॅटिंग करणारी टीम टायगर संघ देखील त्याच माइंडसेटने खेळतोय, त्याच कॅल्क्युलेशनने खेळतोय आणि त्यांना देखील धावा हव्यात. मग त्या धावा कशाही येऊ द्यात, धावा करणं, धावा येणं महत्वाचं आहे. परंतु शुभम ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय, त्याच्यामध्ये देखील, त्याच्या डोक्यामध्ये देखील एक कॅल्क्युलेशन सुरू आहे की या बॉलवरती मला टप्पा कसा हाताळायचा आहे, पुढचा बॉल कसा हाताळायचा आहे, कशी पिचिंग असेल. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, कॅचीचा कॉल, संधी संधी, विकेट, बॅटर आउट. थँक्यू. विकेट आली आहे. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता, ज्या पद्धतीने मात्र ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता, फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. खुलातला बॉल खोदून काढलाय. प्रयत्न चांगला होता अडवण्याचा आर्यनच्या माध्यमातून. मगाशी देखील त्याने चांगलं क्षेत्ररक्षण आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हृदय आलाय, हृदयवरती पूर्णपणे जबाबदारी आहे. 3 धावा आतापर्यंत आल्यात, अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. 10 धावाचं टार्गेट चॅलेंज स्वीकारायचं आहे आणि ते टार्गेट आता हृदयला कंप्लीट करायचं आहे. हृदय कंप्लीट करेल का हे मात्र बघायचं आहे. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 3 धावा आल्यात. खोदून काढलाय, इथे रनआउट. कॉलिंग नव्हतं.
सन्माननीय आदरणीय हर्षलजी लकेश्री साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या कुंभरवडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम हर्षलजी लकेश्री साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांचं या KPL मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंपायर 2 धावा आहेत. येस बघा, या षटकामध्ये 6 धावा आल्यात, त्यामुळे 3च धावा तुम्हाला मिळतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3 षटकानंतर डबल 2 22 या धावसंख्येवरती 22 धावा. कुंभारवाडा टायगर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. अजूनही 3 षटक आहेत, म्हणजे 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला धावा जमवायचे आहेत आणि इथून एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. परंतु पांथर संघ खूप चांगल्या रीतीने चांगल्या लयमध्ये त्यांची गोलंदाजी सुरू आहे. परंतु आता जिथे चूक झाली होती, हृदय रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. मनापासून धन्यवाद दिलीपजी नाईक साहेब आणि यादव साहेब, आपण वेळातला वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल संपूर्ण KPL कमिटीकडून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती हर्षलजी लकेश्री साहेब उपस्थित झाले. त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली. मान्यवरांची मांदियाळी आपल्या मुख्य व्यासपीठावरती रेलचेल पाहायला मिळाली. दिवसभरापासून अनेक मोठमोठे मान्यवर या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र भेट देण्यासाठी मात्र उपस्थित राहिलेत. चला मॅचच्या दिशेने वळूयात. ड्रिंक ब्रेक समाप्त झालाय आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करूयात. चला पांथर संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेचा निर्बंध आहे. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त 22 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. लॉस ऑफ दी 3 विकेट. सन्माननीय आदरणीय हर्षलजी लकेश्री साहेब यांचा योचित सन्मान कमिटीच्या माध्यमातून मात्र केला जातोय. मायची आपुलकीची शाल या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आज वेळातला वेळ काढून मात्र ही सर्व मान्यवर मंडळी या आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात आणि त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. थँक्यू सो मच. वळूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्क वरती मात्र 34 षटक हाताळण्यासाठी आपण पाहायला गेलं तर अर्श आला. हो चांगला फटका आहे. खेचून मारलाय. ऑन साइडला वळवलाय हा बॉल. पुन्हा एकदा 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा अंकित केल्या जातील. तिथे आपण पाहायला गेलं तर 26 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय कुंभारवाडा टायगर या संघाचं. आजचा अंतिम दिवस, संडे फन डे आणि चला फायनलची टीम जी आहे त्या टीमने देखील लायन्स टीम आपण तयार राहा. ओहो टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय आणि धीम्या गतीने टाकलेला चेंडू गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. बॉल आलाय डॉट. चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे. पाहावं लागेल किती धावा मिळतील की मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु बॉल अडला जातोय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा. टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 28 धावा धावफलकावरती मात्र लागल्या आहेत. सुरुवात चांगली केली आहे आणि अजूनही आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा टायगर संघाने मात्र जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एक चांगलं टार्गेट टायगर संघ मात्र ते करून दाखवेल का हे मात्र बघायचं या मॅच मध्ये. अर्श एक मोठं आव्हान आहे समोर. फटका चांगला होता परंतु यावेळेस जबरदस्त जबरदस्त
UT बघा, ज्या वेळेस तुम्ही कॅच पकडताय 3 सेकंद तुमच्या हातामध्ये बॉल असणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि फलंदाज बाद होतोय, परंतु तो नॉन सेकंडचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. आउट आहे पण नॉन सेकंडचा आउट झाला. हा आउट झाला, दीपक आउट झाला रनआउटच्या स्वरूपात. रनआउट झाला. 28 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल जागा बनवली आणि जागा बनवून हा फटका खेचलाय ऑन साइडला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33-0. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकानंतर टीम टायगर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. येस, मोरिया बँजो ओव्हर झाली आहे. येस, माझ्या दिशेने जाऊया 5व्या षटकासाठी. मात्र पुन्हा एकदा शुभम स्ट्राईकला विकास होता आणि अगदी चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न चांगल्या रीतीने मात्र बॉल डिलिव्हर करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज शुभमला. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. फटका चांगला आहे, उंच पुरा गेलाय आणि तिथे मिड विकेटला 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. भरपूर उंच पुरा गेला होता, एलिव्हेशन भरपूर मिळालं होतं या बॉलच्या पाठीमागे. 2 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 32. लॉस ऑफ दी 4 विकेट टीम टायगर संघ. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पंच सांगतायत व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका चांगला आहे, सुरेख फटका पाहावा लागेल. ज्याच्या वेळेस असे फटके येतात ना, प्रत्येकाची नजर त्या बॉलवरती असते की एक्झॅक्टली बॉल कुठे डिलिव्हर होतोय, तो बॉल कुठे पडतोय. कारण प्रत्येक जण षटकार चौकाराची आतुरतेने वाट बघतो आणि तो षटकार चौकार येतोय का. आणि त्याचमुळे प्रत्येक प्रेक्षक वर्ग असतील, प्रत्येक खेळाडू असेल, त्या बॉलवरती प्रत्येकाची नजर पाहायला मिळते. 2 धावा आल्या, टीमची धावसंख्या 35. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली परंतु बॉल अगदी मैदानाच्याच आतमध्ये. अंपायर डॉट बॉल. परंतु थ्रो खूप चांगला होता ओमकारचा. हो हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि बरोबर यष्ट्यांवरती धडक घेतली आहे. क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय केलं.
काय बॉल रिलीज केला होता. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवला प्रो लिंक च्या माध्यमातून. जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला शुभमचा. फटका चांगला आहे, पंच केला या बॉलवरती आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती 2 धाबा आल्या. टीमची धावसंख्या मात्र 5 षटक समाप्त झालेत आणि कुंभारवाडा टायगर संघ जाऊन पोहोचलाय 37-37, लॉस ऑफ दी 5 विकेट. येस, 5 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 37. लायन संघ आपण तयार राहा आणि प्रेक्षक जे गेटवर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय त्यांना थोडंसं विनंती करेन की थोडंसं आपण पाठीमागे थांबा किंवा या ठिकाणी भरपूर जागा आहे बसण्यासाठी, तर आपण बसून घ्या. आणि शेवटचं अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होत असताना मात्र ओमकार मोरे शेवटचं अंतिमचं षटक आणि रोहनसाठी हा बॉल फ्लिप केलाय. 2 धाबा पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि 39 धाबा धाव फलकावरती मात्र लागल्यात. 39 39 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलवरती एकाच दुसरा मोठा फटका आला ना तर कुठेतरी एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न टायगर संघाचा होईल. त्यामुळे पाहूयात. हो, चांगला बॉल, गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. शरीराचा वेध घेतला या बॉलने. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. चांगलं कमबॅक गोलंदाज ओमकार मोरेच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये आतापर्यंत. आपण पाहायला गेलं तर ओमकार मोरेच्या माध्यमातून फक्त 2 धावा आल्यात. हा चांगला कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला. खोदून काढलाय मनगडाचा चांगला वापर अलॉंग द कार्पेट पद्धतीने. अगदी आपण पाहायला गेलं तर खेचून मारलाय, परंतु आपण पाहायला गेलं तर कुठली धाव घेण्याचा मनसुबा पाहायला मिळाला नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होतोय रोहन वाडकरचा. आता येणारे बॉल 3 शिल्लक आहेत आणि या 3 बॉलवरती पाहूयात किती धावा धावफलकावरती लागतायत. परत एक वेळेला ऑन साइडला वळवलाय. 2च धावा मात्र मिळतील, जास्त काही मिळत नाहीये. 41 झालाय. 41. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या 41. 41. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आला तसा त्याच वेगाने मात्र शुभमच्या हातामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळाला. 41. 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आज दिवसभरापासून प्रमोद सर तेच म्हणत होते, मगाशी चर्चा तेच झाली की स्कोर झालेला नाहीये. 60 पेक्षा जास्त धावा आजच्या दिवसामध्ये कुठल्याच टीमच्या पाहायला मिळालेल्या नाहीयेत. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचांचे हात समांतर आणि धाव येते अवांतर. 42. 42 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. पाहूयात शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उंच पुरा गेलाय, परंतु तिथे फक्त 2च धावा मात्र मिळतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 44 आणि टार्गेट सेट केलंय टीम कुंभारवाडा टायगर या संघाने 45 धावांचं. 45 धावांचं टार्गेट आता कंप्लीट करायचं टीम पॅन्थर संघाला. येणारे 6 षटकामध्ये टार्गेट सेट केले 45 धावांचं आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया प्रसादजी परब सरांना. आणि तोपर्यंत ऐकूया एक सुमुदर आवाजातून मोरिया बँजो यांच्या माध्यमातून एक गाणं.
थँक्यू, खूप खूप धन्यवाद आशिष चोरगे. 45 धावांचं लक्ष आहे आता त्या मैदानावर. सेकंड क्वालिफायरमध्ये सामना जिंकण्यासाठी कुमारवाडा पॅन्थर या संघासमोर चला फलंदाज पाठवून द्या आणि टायगर्स आपली फिल्डिंग आपण सेट करून घ्यायची आहे आणि बघायचं या 45 धावांचं संरक्षण इथे करेल का, तो म्हणजेच टायगर्सचा संघ. जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीमध्ये लायन्स संघाशी 2 हात करेल अंतिम फेरीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये. 45 इज टार्गेट for Team Panther. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. यानंतर आता अंतिम सामना बाकी आहे. 45 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी सर्व पुरस्कारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. न्यू डेव्हलपिंग, फ्युजन कॅरिट्यूड, सिने व्हिज्युअल, रावत स्पोर्ट्स राज रावत, नळ बाजारची आई भवानी, कुंभारवाड्याचा गणराज, सुतारगल्लीचा सुखकर्ता, गोल देऊळचा राजा, मेटलटेक इंडिया, स्टुपा केरेमॉस, त्यानंतर चेतन सिरॅमिक्स, एक्सलन्स प्राईम डेव्हलपर्स, कुंभारवाड्याची माऊली, राधेशा मित्रमंडळ, महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशन, अमित धुमाळ, शिवम मार्बल अँड ग्रॅनाइट, रिद्धी सिद्धी इम्पेक्स, गोल्डन मार्बल, गॅलेक्सी सिरॅमिक स्टुडिओ, कुंभारवाड्याचा सम्राट, मनोद इंडस्ट्रीज, कॅम्बे स्टोअर्स, वैभव मयेकर, समताताई मयेकर, राकेश वाळेकर, दत्ता मोहिते, रुपेश खांडके, विजय बणगे, महेश परमार, सोनल परमार, रुपेश पाटील, प्रिया पाटील, पृथ्वी जैन, अमित लोटलीकर, अमीन पटेल साहेब, अतुल शहा, श्री दुर्गादेवी मंडळ कुंभारवाड्याचा महाराजा, अर्जुन गोळे, SCS स्पोर्ट्स, पॉवर स्पोर्ट्स अजिंक्य बेलोसे, ट्रिपल S स्पोर्ट्स नरेंद्र खडका, रिस्क अँड रिच स्पोर्ट्स भूषण नलगे आणि KK स्पोर्ट्स कुणाल माने, सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करून वळतो ग्राउंडच्या आतमध्ये. ते मात्र 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा सेकंड क्वालिफायरमध्ये बॅटिंग करत असताना टीम कुंभारवाडा पॅन्थर या संघाला थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. पहिला क्रमांक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 66,666 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 44,444. स्पॉन्सर आहेत ते निओ बिल्डर्स नरेश शेठ. तिसरा क्रमांक 22,222 बादल कन्स्ट्रक्शन गुलामभाई. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,333 आणि शूज स्पॉन्सर केले ते नरेंद्र खडकाने. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार ते जयवंत कोळेकर 5,555 आणि शूज आहेत ते नरेंद्र खडका यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आहे ते म्हणजेच पुरस्कार ते युगंधरा सालेकर आणि पारितोषिक आहे ते म्हणजे 5,555 आणि शूज आहेत ते म्हणजेच नरेंद्र खडका यांच्याकडून. मालिकावीरसाठी रोख रुपये 11,111 असं पारितोषिक आहे आणि शूज पुरस्कार ते नरेंद्र खडका. उद्योन्मुख खेळाडू यामध्ये निश्चितच रस्सीखेच लागली आहे. 2 खेळाडू निश्चितच डोळ्यांचं पारणं फेडणारा परफॉर्मन्स त्यांनी दिला आहे आणि त्यासाठी पारितोषिक आहे 2,222. आकर्षक भव्यदिव्य चषक. सामन्यासाठी तब्बल 6 पारितोषिक आहेत. ग्लोव्ज आहेत, ॲपडॉन गार्ड आहे रावत स्पोर्ट्सकडून, फ्युजन कॅरिट्यूडचे 1,000 रुपयाचं कुपन आहे. बॅटचं कव्हर SCS आणि त्याचबरोबर बॅट कव्हर रिस्क अँड रिचकडून भूषण नलगे यांच्याकडून. मनीष मारू यांच्याकडून एक बॅटचं कव्हर आणि चषक आहे त्या आयोजकांकडून. या आपण सुरू करूया सामना. गोलंदाज सज्ज होतोय तो हृदय खांडके. स्ट्राईक एंडला असेल तो शुभम तळदेवकर. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, चेंडू खूपच बाहेर निघून जातोय. लेग कटर बॉल होता, दिशेवर नियंत्रण नाही आणि पहिलीच धाव इथे अंकित केली जाते ती सुद्धा वाईटच्या स्वरूपामध्ये पॅन्थर संघाच्या अकाउंटमध्ये. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा 7.50 7.5 धावा प्रति षटकामागे करायचे त्यांना सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू इनसाइड एज आणि प्लेड ऑन. इट्स अ बिग विकेट. इट्स अ बिग विकेट. बिग फिश इन द ट्रॅप. पहिला फलंदाज बाद झाला आहे. मोठा धक्का लागलाय. शुभम बॅक टू डक आउट ऑन डक. तो हर्ष उल्हास बघायला मिळाला.
आणि एक मोठी सफलता संगणकाने आपल्या संघाला मिळवून दिली आहे ती म्हणजे हृदय खांडकेने. आणि चॅलेंजर्सचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट बाद होतोय तो म्हणजे शुभम तळदेवकर. 1 लॉस ऑफ 1. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतोय. पुढचा चेंडू हो लेफ्ट केलाय, सोडून दिलाय चेंडू. अत्यंत वेगवान कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये, विकेट काढण्याचा कॉन्फिडन्स बघायला मिळतो हृदय खांडकेच्या गोलंदाजीमध्ये. खूप भन्नाट चेंडू होता आणि थेट विकेट किपरचा वेध घेणारा. बॅटिंगसाठी आले तो म्हणजे राकेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार मोरे. टायगर वर्सेस पॅन्थर. नेक्स्ट बॉल ड्रॉफ्टेड स्ट्रोक. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. राकेशला स्पष्ट नकार दिला ओमकारने. रिस्क घेत नाहीये ओमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबतोय. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू हृदयचा. समोर राकेश. धावसंख्या 1. फुल टॉस चेंडू होता, संधी होती पण इथे मात्र लाईन चुकीची आहे. वाईड बॉल. राकेशने ताबडतोब यशीच्या मागून चॅलेंज केल्या डिसिजनला. आदित्य शर्मा त्यांनी हा डिसिजन दिला होता वाईडचा आणि ताबडतोब आपण बघतो त्या ठिकाणी यष्टीच्या मागून राकेश सांगतो की आपण रिव्ह्यू घेऊया. लीग टेबलला जर आपण बघितलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3-3 सामने प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय. त्यामध्ये आपण जर बघितलं तर टायगर्स पहिला सामना पराभूत झाले, नंतरचे दोन्ही सामने ते विजयी झाले आणि चांगला परफॉर्म त्यांनी केला आणि थेट क्वालिफायरमध्ये पोहोचले होते. आता सेकंड क्वालिफायर ते खेळत आहेत. इथून जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीमध्ये लायन्स संघाशी फाईट करेल आणि पराभूत संघाला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. जसं मागाशी मी उल्लेख केला की पारितोषिक आहे 3ऱ्या क्रमांकाचा रोख रुपये 22,222. उद्योन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेअर त्यासाठी कॅश प्राइज आहे 2,222 आणि पॉवर स्पोर्ट्सच्या वतीने एक बॅट सुद्धा आहे ती अजिंक्य बिलोसे यांच्याकडून. बघायचं तिसरा पंच इथे काय निर्णय देत आहेत. पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी युवराज भालेराव आहेत आणि बघायचं ते निर्णय निश्चित काय देतील, कारण पंचांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणाला जाण्याची अनुमती नाही आहे. जसं आपण मगाशी उल्लेख सुद्धा केला होता. फक्त पंच त्यावर निर्णय घेतील. तिसऱ्या पंचांना रेफर केला हा निर्णय वाईटसाठी. सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी रावत स्पोर्ट्सने ते पहिल्या मॅचपासून एक पारितोषिक लावलं होतं. ॲसिक शूज. बघायचं कुठला खेळाडू ते पारितोषिक पटकावणार आहे. राज रावत साधने मात्र भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रस्तुत केली आहेत. जसं आपण उल्लेख केला की ग्लोव्ज आणि ॲपडाऊन गार्ड हे रावत स्पोर्ट्सच्या वतीनेच आहेत. या स्पर्धेमध्ये आपण हे चित्र बघतोय. चांगल्या दर्जाचे ग्लोव्ज तुम्हाला बघायला मिळतात, गार्ड्स बघायला मिळत आहेत. सकाळी आपण बघितलं की टायगर वर्सेस वॉरियर्स आपण सगळा पहिला सामना बघितला होता. मात्र तो सामना टायगर्सने जिंकला होता. चांगला खेळ केला त्या मोमेंटला. दोन्ही संघांना चांगली फाईट बघायला मिळाली. आपण या स्पर्धेचं 5वं वर्ग होत आहोत आणि निश्चितच पुढच्या वर्षी ही स्पर्धा 6व्या पर्वात पदार्पण करेल. अंडर 16 अंडर 14 सुद्धा आपण सामने या स्पर्धेमध्ये बघितले. चांगला खेळ त्यांच्या माध्यमात आपला पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. या निर्णयावर आपण बघतो की पंच थोडासा निश्चितच वेळ घेतात, कारण क्लोज डिसिजन आहे. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही आणि बघायचं आहे पंचांचा निर्णय काय येतोय. आदित्य सांगतात इट्स वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकही रिव्ह्यू उरलेला नाहीये तो म्हणजेच टायगर टीमकडे. धावसंख्या 2. एक गडी बाद. स्ट्राईक एंडला राकेश. 45 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. धावफलकावर 2 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. हृदयाचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पटकी हुई गेंद को पटकावा जवाब. मिड विकेट मध्ये 2D शॉट. गुड लेंथ वरनं चेंडू राईज होत होता पण राकेशने मात्र खूप चांगला तो शॉट पिकअप केला. चांगला एक्झिक्यूट केला मिड विकेट मध्ये आणि 2 धावेने स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. धावसंख्या 4.
पुढचा चेंडू वरतो विकेट पुन्हा हृदय हा चेंडू सोडून देतोय, लेफ्ट करतायत ऑप्शन, थोडासा बाहेर चेंडू आणि बघितलं या ठिकाणी राकेशकडे फुटर कमी आहे, याचा फायदा उचलला हृदयने आणि चांगल्या दिशेने चांगल्या टप्प्यावर चेंडू ठेवत असताना तो आपण बघतोय त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातात पाठवून दिलेला आहे. 4 धावा धावफलकावर 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 45 धावांचं लक्ष अजूनही करायचे, त्या 41 धावा सामना जिंकण्यासाठी पॅन्थर टीमला. हो, लेग ग्लान्स डिक्लेअर झोन गोशांकी क्षेत्र 1 धाव आणि एका धावेने धावसंख्येत बस धावसंख्या 5 धावा धावफलकावर. आता अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे ते 40 धावा. रिक्वायर रन रेट 8 रन पर ओव्हर, कारण पहिल्या षटकाखेर आली ती फक्त 5 धावा धावफलकावर आणि 40 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. थँक्यू मोरिया बीट्स, मोरिया साऊंड, मोरिया बँजो. आणि बघायचंय पंचांचा निर्णय इथे मात्र काय येतोय, प्रलंबित आहे थोडा वेळ. गोलंदाज ज्या प्रकारे त्यांनी षटक चेंडू टाकला होता, चांगला फटका ऑफर केला, ऑन द राईज समोर मारला स्ट्रेट बॅटने ओमकार मोरेने. लँड कुठे झालाय, कुठे तो चेंडू जाऊन ब्रश होतोय ते पंच तिथे चेक करतायत. सन्माननीय शाखा प्रमुख सन्माननीय वैभवजी मयेकर साहेबांचे इथे आगमन झाले, मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगरसेविका समताताई मयेकर यांचं इथे आगमन होते, आमचे या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक. दोन्ही व्यक्तिमत्वांचं, दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे.
पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मोर्या बँजो. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावर वैभवजी मयेकर आणि संभाजी मयेकर या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवनिर्वाचित नगरसेविका काल जसं आपण या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्यावर पार पाडला आणि संपदाताईंनी मात्र खूप चांगला उल्लेख केला, खूप चांगला मनोगत व्यक्त केलं, सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आणि अशा मोमेंटला आपण बघतो की अशा प्रकारचं जर मोटिवेशन जर मिळत असेल तर कुठला खेळाडू मागे राहील. प्रत्येकाला एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न मात्र स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय. हर्षल लकेश्री जे ते उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, व्यासपीठी शोभा वाढवली, त्यामुळे त्यांचा आभार इथे व्यक्त करतो हर्षल लकेश्रीजी. पंच आणि कमिटी अजूनही शहानिशा करतायत. बघायचंय पंचांचा इशारा काय होतो. 2D शॉट, इट्स अ 2D. चांगला प्रयत्न केला. थोडा वेळ आपण बघितलं की हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. कमिटी इन्व्हॉल्व्ह झाली, कमिटी डिसिजन घेतला, पंचांनी डिसिजन घेतला आणि निश्चितच सांगितलं की ह्या 2 धावा आहेत आणि धावसंख्या 7 धावा धावफलकावर. आता जबाबदारी खूप मोठी वाढली आहे ती ओमकार मोरेच्या खांद्यावर. त्याचा आघाडीचा फलंदाज, त्याचा आघाडीचा जोडीदार, या संघाचा संघनायक तो बाद झाला. अशा मोमेंटला रिस्पॉन्सिबिलिटी, क्रिकेटमधला जो दुसरा वर्ड आहे आर, तो वाढलाय इथे मात्र रिस्पॉन्सिबिलिटी. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. 2 धावा. पुढचा चेंडू फुल टॉस अगेन, नो बॉल. पुढचा चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी नो बॉल टाकलाय, फुल टॉस टाकलाय आणि पंचांचा 2 धावेचा इशारा. इट्स अ नो बॉल. या अगोदर सुद्धा आपण बघितलंय या संघाच्या एका गोलंदाजाने 2 चेंडू लागोपाठ बीमर टाकले होते राकेशने. पण इथे मात्र बघतो की त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना स्वप्नील वीर, त्याचा हा चेंडू नो बॉल ओव्हर द वेस्ट. धावसंख्या 12. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. क्रिकेटमध्ये आपण आशिष प्रमोद आपण एक शब्द वापरतो बघा, लक फॅक्टर. मेहनत तर निश्चितच करतात खेळाडू, प्रचंड मेहनत करतात, पण नशिबाची साथ सुद्धा मिळणं गरजेचं असतं. जे आपण मगाशी पॅन्थर संघाच्या बाजूने बघितली, षटकाची सुरुवात झाली, थोडंसं आपण बघितलं की मोमेंटम त्या ठिकाणी शिफ्ट झाला, थोडासा सामना थांबला आणि पारडं पुढे झुकलं ते पॅन्थर संघाच्या बाजूने, जिथे मात्र 5 चेंडू त्यांना 15 धावा करायच्या होत्या आणि 2 नो बॉल बघायला मिळाले. त्यामध्ये एक षटका सुद्धा बघितला आपण. त्यामुळे बघायचं या ठिकाणी आता कोणाचं पारडं झुकणार, कोणाचं पारडं जड असणार. धावसंख्या 12. नेक्स्ट बॉल फ्री हिट. समोर ओमकार मोरे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लिडिंग एज, पण जास्त लांब जाणार नाहीये. ओ, फ्री हिटचा बॉल होता. एवढा एक्साइट होण्याची गरज नाहीये, त्यासाठी मी थांबलो होतो की बघायचं कधी ते सेलिब्रेशन करणार होते. इव्हन प्रेक्षकांना सुद्धा माहिती होता की हा चेंडू फ्री हिट आहे, विकेट मिळणार नव्हती, त्यामुळे निश्चितच ओमकार सुद्धा शांत होता. धावसंख्या 12. पुढचा चेंडू स्वप्नील वीरचा, समोर मारलाय, ऑन द राइज, व्हॉट अ शॉट, ऑन द रूफ, सडक पे कडक, बेधडक. काय फटका होता. निश्चितच चेंडू जो जातोय बाहेर, निश्चितच पंचांकडे द्यायचा. आपण पंचांना एकदा फक्त मागून आवाजाने चेंडू पंचांकडे द्या आणि गेटवरचे जे प्रेक्षक थोडंसं मागे व्हा, तिथे कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आपल्याला नको आहे. आमच्या बॉलबॉयने सुद्धा सूचना दिली होती की तिथे थोडेसे प्रेक्षक जास्त आहेत, गर्दी भरपूर आहे तिथे, त्याचा थोडंसं कंट्रोल करावं लागेल. धावसंख्या 18. क्लिक करायचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी आहे की काय? हो, दिशाहीन चेंडू, दबाव गोलंदाजावर. एक षटकार काय मारलाय आपण बघतो त्या ठिकाणी, लाईन विसरलाय स्वप्नील वीर. धावसंख्या 19. षटकारला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल स्वप्नीलचा, समोर मारलाय, व्ही शेप मध्ये, समोर उचललाय, उंच गेलाय, किती लांब गेलाय, कुठे लँड होतोय,
बघूया आलाय दमदार खणखणीत दर्जेदार चौकार. बघा आता पण मॅच अशी या क्रुशियल मोमेंटला आली आपण बघतोय आणि मात्र 50-50 ओव्हर. बॉल बॉईज लक्ष ठेवा, चेंडू जात आहेत बाहेर, ते ताबडतोब ग्राउंडच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि 50-50 ओव्हरमध्ये आपण बघतोय हृदय खांडके येतोय गोलंदाजी करायला. पण हे चित्र आपण फक्त याच ग्राउंडवर किंवा मुंबईमध्येच बघू शकतो. एक असे पण खेळाडू बघतोय जे मात्र पराभूत झाले, त्यांना मात्र आपल्या संघाला आपल्या खास खेळाडूंना सपोर्ट करतायत. राज बणगे फुल एन्जॉय करतायत. 50-50 ओव्हर, पहिला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि राकेश त्या ठिकाणी बाल बचावलाय. स्पर्धेतनं आपण पराभूत झाले, पण आपल्या खेळाडूंना आपल्या मित्रांना सपोर्ट करण्यासाठी मात्र स्वतः टी शर्ट चेंज करून आता मात्र त्या ठिकाणी बरेचसे खेळाडू आपण बघतोय. त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट. 50-50 ओव्हर, धावसंख्या 23. लक्ष आपण बघतोय त्या ठिकाणी अजूनही गाठायचं आहे ते 22 धावांचं. 23 चेंडू आणि 22 धावा. 23 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. चांगला सामना. हृदय खांडके इथे मात्र बघायचं या मोमेंटला इथे मात्र कशा प्रकारे दबाव टाकेल तो पॅन्थरवर. हृदयचा पुढचा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगला फटका, 2D शॉट. बॉल बॉयला त्रास होतो, गेटवरची जरा गर्दी कमी करा प्लीज. आम्ही समजू शकतो की इथे गर्दी भरपूर झाली आहे, प्रेक्षकांना सामना बघायचा आहे, स्पर्धा बघायची आहे, पण थोडंसं सहकार्य करा. बसायची जागा भरपूर आहे राईट साईडला, भरपूर तिथे स्टेप्स आहेत, पायऱ्या तिथे भरपूर आहेत, तिथे जाऊन बसून घ्या तुम्ही. धावसंख्या 25. फुल टॉस आहे संधी झेलची, पण क्षेत्ररक्षक मात्र थोडासा मागे थांबला. चेंडू कव्हर करेपर्यंत स्ट्राईक एंडला येईल तो ओमकार मोरे. एकदा तिथे कंप्लीट. या चेंडूवर धावसंख्या 26. 21 चेंडू, गरज आहे ती 19 धावांची. 50-50 ओव्हर आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि धावा आलेत त्या 3. बघायचं अजून किती धावा इथे बनवल्या जातील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 50-50 ओव्हर्स मध्ये. हृदय खांडके समोर आता ओमकार मोरे. ओमकार खेळतोय 16 6 चेंडूत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय आणि पंच बाहेर येत आहेत, सिग्नल करतायत आमच्या नैतिकला. इट्स अ वाईड. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो लेफ्ट हँडर समोर म्हणजेच हृदयचा, पण दिशाहीन चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 27. 21 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. नेक्स्ट बॉल लेग स्टिकच्या बाहेर. इथे मात्र आपण बघतो की वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न होतोय हृदयचा. दोन्ही चेंडू त्याने वाईट टाकले. एक आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर, एक लेग स्टिकच्या बाहेर. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. दबाव असेल निश्चितच या मुवमेंटला तो टायगर्सवर. आता 17-21 असं समीकरण, 21 चेंडू 17 धावांची गरज आहे. आतापर्यंत आले त्या षटकात 5 धावा, 2 वाईड, 1 डबल, 1 सिंगल, 1 डॉट. बॉटम हँड फक्त स्टिअर केले चेंडूला पॉइंट मध्ये. चांगला चेंडूचा सन्मान केलाय चेंडूचा. जबाबदारी आहे खांद्यावर, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर निश्चितच. जर दोन्ही एंडला पण विचार केला, दोन्ही संघांमध्ये जर विचार केला, एका वेळेला हृदयच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारी आहे पूर्ण सामन्याची, आणि एका वेळेला आता पण तो या मुवमेंटला बघतोय स्ट्रायकिंग एंडला ओमकार मोरे सुद्धा खांद्यावर जबाबदारी आहे सामन्याची. 20 चेंडूंनी 17ची गरज. बॅकफुटला गेला, पंच केला या चेंडूला पॉइंटला आणि चिकी सिंगल कंप्लीट या चेंडूवर. एक चोरटी धाव. धावसंख्येत बरं, धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. षटकाला पण धावा जर काउंट केल्या, 1 डबल, 1 सिंगल, 2 वाईड आणि आता ही सिंगल म्हणजे 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक.
6 धावा धावफलकर. बघाच या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा ती सुरू आहे की नक्की किती धावांचा फटका मारायचा आहे. राकेशने आतापर्यंत हृदयच्या समोर चांगली बॅटिंग केली आहे. 2Dचे शॉट त्याने मारलेले आहेत. बघायचं शेवटच्या चेंडूवर निश्चितच धावा किती मात्र मिळणार. धावसंख्या 29. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे षटकातला. ऑन साइडला आणि पंचांचा इशारा या चेंडूवर. 2D शॉट. आठ धावा आल्या त्या षटकामध्ये, त्यामुळे मिळतील त्या 4च धावा तुम्हाला. आणि 4 धावा आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. आणि या 4 धावेमुळे धावसंख्या अंकित झाली. आपण एकदा सांगूया धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती या 4 धावेमुळे ती म्हणजेच 27. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या त्या 18 धावा सामना जिंकण्यासाठी. येस, मोर्या साऊंड, मोर्या बॉय बँजो.
हो फक्त स्टिअर केलाय, चेंडू जातो गलीमध्ये आणि पंचांचा एका धावेचा इशारा. आदित्य अगरवालने एक पारितोषिक लावले, म्हणजेच दोघांसाठी. चला, राकेशसाठी सुद्धा आणि ओंकारसाठी सुद्धा. जर षटकार मारला तर आदित्य अगरवाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण सामन्यात आपण बघतो त्या ठिकाणी आलाय तो म्हणजेच 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 13 धाव्यांची. टीम मीटिंग सुरू आहे, गरज आहे टीम मीटिंगची. नक्की आता कुठले 2 गोलंदाज येणार आहे पुढच्या 2 षटकांमध्ये आणि कुठले 2 गोलंदाज मात्र सामना आता वाचवणार, हा प्रश्न पडलाय. टायगर्स वर्सेस पॅन्थर क्वालिफायर 2 ची मॅच. येस, सुमित. पहिला चेंडू राकेशसाठी सुमितचा. पहिला चेंडू फुल टॉस, नो बॉल. पंचांचा नो बॉल. बँजो पथक अजुबा मूवीचं गाणं आहे आणि काय बघा, सध्या भरपूर सध्या गाणं वाजतंय, गाजतंय. 2 धावेचा फटका, नो बॉल. त्यानंतर आता पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 12 चेंडू 10 ची गरज आहे. सुमित, शॉट ऑफ लेन, 2D शॉट. क्या बात आहे, क्या बात आहे. संदीप भाऊ रेडीच आहेत लगेच आपल्या भात्यातलं अजून एक संगीत ऐकवण्यासाठी. आणि तिथून पॅन्थर टीम त्यांना चार्जअप करते, वाजवा तुम्ही. पण त्यांनी सांगितलं की 2D शॉट आहे. नाही, भरपूर वेळ आहे त्यांना. त्या धावसंख्या 37. 11 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी, थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी पॅन्थर संघाला. अगेन 2D, अगेन 2D. मी तोच विचार करतोय की दुर्गादेवी मंडळाचा अजून क्राऊड शांत काय आहे तिकडे. उदयजी उठलेत. धावसंख्या 39, 6 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 बॉल इन 6 टू विन. फुल टॉस, थोडासा मिस टाइम. क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. चेंडू कव्हर करेपर्यंत स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो ओंकार. धावसंख्येत बस, धावसंख्या 40. जस्ट 5 रन्स अवे. दोघांनी मात्र चांगली लढत दिली आहे. फक्त 1 धाव असताना संघाचा संगनायक बाद झाला. त्यानंतर बघतो 39 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये, राकेश आणि ओमकार मध्ये. फुल टॉस, सामना संपलाय का बघूया. उंच गेलाय, पंचांचा इशारा, चौकार. चौकार आलाय. स्कोर्स लेवल. एकची अजून एक धाव हवी आहे. चला चला, प्रेक्षकांना विनंती की थोडंसं दूर व्हा, मॅच अजून संपलेली नाहीये. एक धाव अजून करायची आहे. लायन्सचा कॅप्टन, थांबा 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 थांबा. उदयजी प्लीज प्लीज, एक अजून एक धाव हवी आहे. तुम्हाला देऊच आम्ही चान्स.
दुर्गादेवी मंडळचा डायरेक्ट बँजोवाल्यांच्या बाजूला आलेत, मोर्या बँजोच्या बाजूला. मॅच फिनिश, स्ट्रेट इन टू द फायनल. थँक्यू. थोडा वेळ फक्त थांबा. या पण आपण सामन्याचा पुरस्कार इथे जाहीर करतोय. आपला संघनायक बाद झाला, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्याने फाईट चांगली दिली, स्टँडिंग ओवेशन निश्चित त्याला मिळालं. सगळ्यांनी मात्र त्याचा उत्साह वाढवला.